नमस्कार, मराठी इन्फॉर्मेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की शासनाने जी अपात्र शिधापत्रिका मोहीम सुरू केली आहे, त्यातून आपल्याला आपलं रेशन कार्ड चालू ठेवायचं असेल, आपल्याला जे धान्य मिळतं ते नियमित चालू ठेवायचं असेल, तर आपल्याला त्यासाठी एक फॉर्म भरून द्यायचा आहे। तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, कोणकोणती कागदपत्रे द्यायची आहे, त्यासोबतच विषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आपण मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया। सर्वप्रथम या फॉर्मची प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे। या फॉर्मची PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यानंतर तुम्हाला इथं अर्जदाराचा फोटो इथं लावायचा आहे। शिधापत्रिका तपासणी नमुना अनुक्रमांक तुमच्या रेशन कार्डमध्ये जो 12 अंकी नंबर आहे तो इथं तुम्हाला इथं टाकायचा आहे। त्यानंतर गाव, तालुका, जिल्हा, शिधापत्रिका धारकाचे संपूर्ण नाव, आडनाव आणि सुरुवात तुम्हाला इथं करायची आहे। वय, नागरिकत्व, व्यवसाय किंवा नोकरी जे असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। व्यवसायाचा पत्ता, शिधापत्रिकेची वर्गवारी, आता तुमची शिधापत्रिका कोणत्या वर्गात येते, अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब, लाभार्थी किंवा केशरी किंवा शुभ्र जे असेल ते तुम्हाला इथं खाली अशी टिक करायची आहे। शिधापत्रिकेचा अनुक्रमांक इथं टाकायचं आहे तुम्हाला। पूर्ण निवासी पत्ता, आवश्यक पुरावा जोडावा। आता तुम्ही या फॉर्मसोबत जो तुम्ही पुरावा जोडणार आहेत त्या पुराव्यामध्ये जो पत्ता असेल तो पत्ता तुम्हाला इथं लिहायचा आहे। त्यानंतर तिसरा मुद्दा, अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तींची नावं व इतर माहिती। तुमच्या रेशन कार्डमध्ये कुटुंबातील सदस्यांची जी नावे असतील त्या सदस्यांची माहिती तुम्हाला इथं लिहायची आहे। अर्जदार व अर्जदाराव्यतिरिक्त कुटुंबातील घटक म्हणून अर्जदाराकडे सामान्य राहणाऱ्या व्यक्तींची नावे, घरातील नोकर वगळून जे सदस्यांची जे नावं असतील ते तुम्हाला इथं लिहायची आहेत। आणि सध्याचा अर्जदाराशी जे नाते आहेत ते नाते तुम्हाला इथं लिहायचं आहे। स्त्री पुरुष जे असेल ते इथं लिहायचं आहे। वय इथं लिहायचं आहे, युनिट, व्यवसाय व वार्षिक उत्पन्न। त्यानंतर नागरिकत्व, तुमच्या कुटुंबातील एकूण संख्या किती ते खाली लिहायचं आहे। त्यानंतर चौथा मुद्दा, कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गांनी मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न तुम्हाला इथं लिहायचं आहे। जे तुमचे एकत्रित वार्षिक उत्पन्न असेल ते तुम्हाला उत्पन्न इथं लिहायचं आहे। पाचवं, चालू मतदान यादीमध्ये शिधापत्रिका धारकांचे नाव आहे की नाही ते तुम्हाला इथं लिहायचं आहे। चालू मतदान यादीमध्ये शिधापत्रिका त्यांचं नाव असेल आहे किंवा नाही ते तुम्हाला इथं टिक करून असे खाली लिहायचं आहे। सहावं, निवासासंबंधीचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणत्याही किमान एका कागदपत्राची पूर्तता करावी। सदर पुरावा हा 1 वर्षापेक्षा जास्त जुना नसावा। पूर्तता केलेल्या कागदपत्रासमोर बरोबर अशी खूण करावी। आता तुम्ही या फॉर्मसोबत जो पुरावा देणार आहेत, उदाहरणार्थ भाडेपावती, LPG जोडणी, गॅस, टेलिफोन, मोबाईल देयक बिल, ड्रायव्हिंग लायसेन्स, आधार कार्ड, निवासस्थानाची मालकीबद्दलचा पुरावा, विजेचे देयक, पासबुक, मतदान ओळखपत्र जे असेल ते त्याच्यासमोर तुम्हाला अशी टिक करायची आहे। आधार कार्ड द्यायचं असेल तर आधार कार्ड किंवा मतदान वगैरे जे असेल ते त्यासमोर तुम्हाला अशी टिक करायची। त्यानंतर दिनांक, अर्जदाराची स्वाक्षरी व अंगठा। त्यानंतर प्राधिकृत रास्ताभाव दुकानदाराचे नाव व क्रमांक, परवाना क्रमांक, पत्ता आणि रास्ताभाव दुकानदाराची स्वाक्षरी जी माहिती असेल तुम्हाला इथे अशी लिहून घ्यायची आहे। बाकीची माहिती ही कार्यालयीन कामासाठी आहे। शिधापत्रिका धारकांचे रहिवाशासोबत खाली पुरावे सादर केलेले आहेत किंवा केलेले नाही। भाडेपावती, विजेचे देयक, ड्रायव्हिंग लायसेन्स, ओळखपत्र, निवासस्थान मालकीबद्दलचा पुरावा, टेलिफोन, मतदान ओळखपत्र, LPG गॅस जोडणी, बँक पासबुक, आधार कार्ड। शिधापत्रिका धारकांचे नाव यादी अ किंवा ब मध्ये समाविष्ट करण्यात हरकत नाही, लागू असते ते खोडावे। इथे तपासणी अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे। इथं तुम्हाला काही करायची गरज नाही आहे। बाकीची माहिती कार्यालयीन कामासाठी आहे, इथं काहीच करायची गरज नाही आहे। पावती आहे, तुम्हाला इथे काही करायची आवश्यकता नाही आहे। शिधापत्रिका धारकाचे नाव, शिधापत्रिका क्रमांक, पत्ता। जेव्हा तुम्हाला तहसीलदार कार्यालयामधून ही पावती मिळेल त्या पावतीमध्ये सर्व तुमचा असा उल्लेख केलेला असेल आणि जे तुम्ही डॉक्युमेंट दिलेले आहेत, कागदपत्रासाठी जे पुरावा दिलेले आहेत त्या ते जवळ अशी टिक करून ते तुम्हाला देतील। यात काही करण्याची आवश्यकता नाही आहे। अर्ज भरण्यासाठी तुम्हाला 1 एप्रिल ते 31 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। लवकरात लवकर तुम्हाला हा फॉर्म रेशन दुकानदाराकडे जमा करायचा आहे। आपल्याला रहिवासी पुरावा म्हणून एखादी पुरावा तुम्हाला आवश्यक द्यायचा आहे। रहिवासी पुरावा दिला नाही तर आपले रेशन कार्ड
त्या भागातलं नाही असे ग्राह्य धरले जाणार आहे. तर एखादी पुरावा देणं खूप महत्त्वाचे आहे. अर्ज भरल्यानंतर संबंधित कागदपत्रे जोडून स्थानिक दुकानदाराकडे जमा करायची आहेत. त्यानंतर तुम्हाला अशी पोचपावती मिळणार आहे त्यांच्याकडनं. धन्यवाद.